नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे। 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभमच्या हातामध्ये आल्याची माहिती समोर आली आहे। शुभमच्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर सर्वप्रथम उत्तर प्रदेश येथील व्यक्तींच्या शुभम संपर्कामध्ये असल्याची माहिती होती। याच दरम्यान हरियाणाचा व्यक्ती संपर्कात आला। हरियाणातून पेपर राजस्थानच्या सिक्कर इथं गेला, तिथून तो पुढे वेगवेगळ्या राज्यामध्ये पोहोचल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, शुभम खैरनारच्या हाती ज्यावेळेस हा पेपर लागला नीटचा, तो कुठे कुठे पोहोचला, कशा पद्धतीने तो राजस्थानमध्ये पोहोचला, उत्तर प्रदेशमध्ये पोहोचला, हे कळतंय काय? अधिकची माहिती आहे। नीटचा पेपर शुभमला 27 तारखेला हाती लागल्याचं समोर आलेलं आहे। जो काही सीबीआयचा तपास सुरू आहे त्या सीबीआयच्या तपासामध्ये शुभम हा पहिला ग्राहक होता ज्याला महाराष्ट्रात हा पेपर मिळाला आणि त्यानंतर हे सर्व पेपर राजस्थान वेगवेगळ्या परिसरामध्ये वितरित झाले। शुभमला ज्यावेळेस पेपर मिळाला त्यानंतर 2 दिवस तो गायब होता। त्या 2 दिवसामध्ये तो कुठे होता याविषयीची कुठलीही माहिती मिळत नाही। त्याचा जो मोबाईल होता त्या मोबाईल मधले सगळं रेकॉर्ड त्याने पेपर फुटीच्या बातमी येतात सगळं नष्ट केलेलं आहे। त्यामुळे त्याने कुणाकुणाशी कॉन्टॅक्ट केले, त्याने कुणाकुणाला संपर्क साधला, त्याचे ट्रान्झॅक्शन काढण्याचं काम सुद्धा आता सीबीआय करत आहे। यातून संपूर्ण दुवे मिळण्याचा प्रयत्न होईल। मात्र त्याचा मोबाईल, जी फॉरेन्सिक इन्क्वायरी जी आहे ती आता केली जाते। त्यातला सर्व डेटा जो रिमूव्ह केलेला आहे तो पूर्ण रिकव्हर करण्याचा प्रयत्न हे सायबर फॉरेन्सिक टीम या ठिकाणी करताना दिसते। ज्यावेळेस हा सर्व डेटा हाती येईल त्यावेळेस या संपूर्ण केसची दुवे हे लक्षात येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अटकसत्राला सुरुवात होईल। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।